शिंदे, राहणार मुंबई, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. मी सध्या पोलीस पाटील या पदावर रुजू आहे. आज आपण तुम्हाला शीतल भवन ठाणेवाड यांची मुलाखत घेणार आहोत. मुलाखतीचा मूळ उद्देश त्यांची पंजाब नॅशनल बँक येथे ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसर RRB स्केल 2 या पदावर नियुक्ती झालेली आहे, म्हणून आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. शीतलला थोडे प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न, सर्वप्रथम आपली कौटुंबिक माहिती सांगा. माझ्या घरामध्ये मी सर्वात मोठी आहे आणि माझा भाऊ एक आहे, तो 12वीला आहे. आणि माझी बहीण ती पोस्ट ऑफिसमध्येच झालेली आहे 2-3 महिन्यापूर्वी. आणि माझी मम्मी ती अंगणवाडी शाळेत शिक्षिका म्हणून आहे. पप्पा घरी दुकान आहे, किराणा दुकान आहे. जो बालपण वगैरे सगळं मुंबईमध्येच गेलं का? मुंबईमध्येच. माझी लहानपणापासून इथंच आहे, म्हणजे जशी 7वी पर्यंत इथंच होतो आपल्या शाळेत, जिल्हा परिषद शाळेत. आपलं शिक्षण समजा 1ली ते 10वी, 11वी, 12वी, ग्रॅज्युएशन. हां, माझी आता 1ली ते 7वी पर्यंत गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंबई. त्यानंतर 7वी ते 10वी पर्यंत आपल्या गावात तर शाळा नाही आहे पुढे. मग तारकळस थोडं जवळपास 10 किलोमीटर आहे. हां, तिथं आमचं घर आहे. तिथं आईला पप्पाला घेऊन गेले होते. आणि मग 10वी त्यानंतर 11वी 12वी अहमदपूरला. कारण त्यावेळेस असं म्हणायचं की अहमदपूर हे एक शिक्षणाचे माहेरघर आहे त्यावेळेस. तिथं 12वी पर्यंत झालं शिक्षण. त्यानंतर डिग्री माझा ॲग्रिकल्चर BSc नंबर लागला. मग तिथं घेतला फर्स्ट राऊंडला उगरीला नंबर लागला. उदगीरला कोणते कॉलेज? डोंगर शेती तांडा. डोंगर शेती तांडा. उदगीर. कॉलेजचं नाव काय? कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर डोंगर शेती तांडा. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात, जसे की MPSC असो, UPSC असो. दिल्लीला UPSC करण्यासाठी भरपूर मुलं दिल्लीला जातात, MPSC करण्यासाठी पुण्याला जातात. आणि तर तुम्ही ती स्पर्धा म्हणजे अधिकारी म्हणून म्हणजे ते स्वप्न न करता बँकिंगकडे का, या क्षेत्राकडे का वळलात? हां, ते पण मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते त्यावेळेस असं ऐकलं होतं की MPSCला खूप टाईम लागतो. आणि ते खरं आहे. MPSC आणि UPSC हे असं एक आहे की त्यांना खूप जास्त टाईम लागतो. आणि आता एक मुलगी आहे ना, त्यामुळे मुलींना कसं जास्त वेळ देत नाही घरच्या आधी सांगितलं असतं की एक कमी वेळ, आपलं एक वयाची आट असते त्या वेळेमध्ये. आम्ही कॉलेजच्या सरांना वगैरे बोलले, सिनियर वगैरे. मग त्यांना सांगितलं की माझ्याकडे कमी वेळ आहे, तर मग मी काय करू शकते. त्यांनी म्हटलं की बँकिंग कर. बँकिंगमध्ये कसं कमी वेळात आपल्याला जॉब भेटू शकतो. आणि दुसरं एक अजून एक होतं की MPSC मध्ये एका वर्षामध्ये कमी जागा असतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. पण बँकिंग ही सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, त्यात खूप व्हॅकन्सी म्हणजे जाहिरात खूप येतात. एका वर्षामध्ये मल्टिपल जाहिरात असतात. आणि MPSC मध्ये तसं नाही, एका वर्ष एकच असते जाहिरात. मग आपण होऊ शकतो, एक जरी नाही मिळाली तर बाकीचे पण ऑप्शन आहेत आपल्याला. MPSC मध्ये मॅडमचं म्हणणं की एका जाहिरात येते, पण MPSC भरपूर परीक्षा घेतली. त्यात मध्ये कंबाईन झालं, ग्रुप C झालं, हे आपलं गेजेटेड ऑफिसरच्या पोस्ट. त्यात दुप्पट किती पटीने जास्त असते बँकिंग मध्ये. एका वर्षामध्ये खूप सारे. मॅडमचं म्हणणं असं आहे की खूप ऑप्शन बँकिंग मध्ये लवकर नोकरी लागते. आणि मॅडमनी मागचे 5 ते 6 वर्ष म्हणजे हा कमी वेळ झाला का? पण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. एक काम होतं त्यावेळेस की बँकिंग मध्ये पण कमी वेळ लागला. आता सध्या कॉम्पिटिशन प्रत्येकामध्ये झाले. SSC, UPSC, MPSC, बँक. आता छोट्याशा प्रोसिजर म्हटलं ना, शिपाई जर म्हटलं ना, एवढं कॉम्पिटिशन झाले सध्या की सगळे एक लेवल आले सगळे आता. अच्छा, या सर्व परीक्षांची तयारी आपण कशी आणि कुठे केली? म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं उदगीरला. त्यानंतर बँकिंग करायची होती. तर एक बँकिंगचं एक माहेरघर म्हणून एक बँकिंगचं औरंगाबादचं एक स्पेशल आहे. तिथं आमचे सिनियर त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्या पण मी रेफरने गेले होते.
त्या ॲडमिशन क्लासेस वगैरे लावले, अकॅडमी जॉईन केली. आपण कशी आणि कुठे केली? मी माझं ग्रॅज्युएशन झालं उदगीरला. त्यानंतर बँकिंगचं एक बाहेरदार म्हणून आपलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथे गेले, ॲडमिशन घेतलं. कारण सिनियर लोकांनी आम्हाला किंवा कॉलेजच्या सरांनी पण त्यांच्या रेफरन्सवर केली आणि अकॅडमी जॉईन केली. बँकिंगच्या स्पर्धा परीक्षेच्या वगैरे या परीक्षांची पूर्वतयारी आपण कधीपासून करायला पाहिजे? म्हणजे 11वी-10वीच्या नंतर करायला पाहिजे का ग्रॅज्युएशनला करायला पाहिजे? ते एक्झामच्या विद्यार्थ्यांना सांगा. माझ्या मते की म्हणजे माझं जर शिकलं की मी जेव्हा ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर 11ला ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर 5-6 वर्ष टाईम दिला. माझ्यासाठी सेम चुकू नये त्यासाठी मला असं वाटतं की ग्रॅज्युएशनमध्ये खूप टाईम असतो. कॉलेज पण तयार पण नसतं आणि अभ्यासक्रम पण खूप कमी असतो. तर ग्रॅज्युएशनमध्ये सुरुवात करायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची. आणि त्यासाठी मग पहिले तर 10वीपर्यंतचा जो 12वीपर्यंतचा जो अभ्यास आहे ते आपण प्रॉपर करायला पाहिजे. बेसिक तिथे आहे व्यवस्थित. मॅडमचं असं म्हणणं आहे की 10वी आणि 12वी झाली फर्स्ट इयर पासूनच अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे चक्रव्यूह आहे, ते सहजासहजी प्रत्येकाला भेदणं होत नाही. आज आपण बघतो की पुणे झालं, दिल्ली झालं, प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत. प्रत्येकाला यश भेटते असं नाही, खूप कमी म्हणजे 0.1% मध्ये लोकांना यश भेटते. त्यामुळं मला असं वाटतं की आपण तयारी जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं आपल्यासाठी चांगलं. कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वेगळा खर्च करण्यापेक्षा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासूनच आपण जर तयारी सुरू केली तर आपल्याला थोडं लवकर यश मिळू शकते आणि आपला ग्रॅज्युएशन नंतर जो होणारा खर्च आहे तो पण वाचू शकेल. परीक्षा घेणारी एक संस्था आहे IBPS नावाची. तर आम्हाला त्या IBPS जी संस्था आहे त्याच्याबद्दल आणि ती तुमची बँकिंग क्षेत्रात जेवढ्या काही एक्झाम आहेत त्यांची थोडीशी म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू थोडक्यात आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना जे तयारी समजा बँकिंगची तयारी करतायत किंवा जे भविष्यात बँकिंगची तयारी करू इच्छितात त्यांना काय सांगाल? आता IBPS काय त्यांच्या अंतर्गत बँकिंगच्या खूप सारे एक्झाम असतात. बँकिंगची एक्झाम म्हणजे एक क्लर्क असते, त्याला क्लर्कला प्री मेन्स असते आणि त्यानंतर एक PO असते, एक ऑफिसर असते, त्याला प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असतो. त्यानंतर अजून एक मोठी म्हणलं ते SBI PO, त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू मेन्समध्ये पण त्याला डिस्क्रिप्टिव्ह लेटर रायटिंग असं असतं. आणि TCS असतं ते वेगळं आहे, पण IBPS मध्ये फक्त बँकिंग म्हणजे SBI PO ला डिस्क्रिप्टिव्ह पण आहे का? SBI PO आणि IBPS PO यांना डिस्क्रिप्टिव्ह नाही, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग असतं. तुम्ही एक्झाम वगैरे दिले होते की SBI PO? आता माझे रिझल्ट यायचा बाकी आहे. आता रिझल्ट इंटरव्ह्यू असेल माझा, मी माझी प्री निघालेली आहे, मेन्स दिली आता, तर माझी निघेल मला खात्री आहे. मग मी SBI PO एक्झाम दिलेली? IBPS PO आता रिझल्ट बाकी आहे, त्याला डिस्क्रिप्टिव्ह वगैरे दिली मी. प्री किती मार्काची असते? बाकी 100 असते, 35 मार्काची. त्यात असं कट ऑफ वगैरे असतं सेक्शन वाईज वगैरे? ते एकदा डिटेल मध्ये सांगा. सेक्शन वाईज कट ऑफ म्हणजे तुम्ही जर आता 3 असतात जसं की रिझनिंग, कॉमर्स आणि इंग्लिश, त्यापैकी आता रिझनिंग मध्ये तुम्हाला आता कट ऑफ लागला 30चा किंवा 25चा कट ऑफ लागला, तुम्हाला 24 जरी पडले, 24 पॉईंट समथिंग पडले तरी तुम्ही नापास होणार. म्हणजे इकडे तुम्हाला जास्त 100पैकी 100 पडले बाकी दोन्हीमध्ये, कॉन्ट आणि रिझनिंग मध्ये आउट ऑफ पडले, पण मग इंग्लिश मध्ये कमी पडले, पूर्ण फेल. म्हणजे बँकिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? बँकिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट इंग्लिश आणि कॉन्ट, जसं की मॅथ. अच्छा. रिझनिंग बुद्धिमत्ता सगळ्यांचीच बऱ्यापैकी असते चांगली, पण इंग्लिश सगळ्यांचा लॅक असतो. इंग्लिश ऑप्शन नाही बँकिंग. हे जे पहिली ते 10वी 12वी पर्यंत हे बॅकग्राऊंड मॅटर करते का? खूप मॅटर करतं, कारण आता बँकिंग मध्ये 10वी पर्यंत असतो पूर्ण सिलेबस. आपलं स्कॉलरशिप, नवोदय हेच असतात एक्झाममध्ये वगैरे, जसं की डिस्टन्स डायरेक्शन म्हणजे किती वेळामध्ये आपण किती ट्रेन जाते डिस्टन्सची, सेम स्कॉलरशिपच 10वी 12वी बेसवर. बरं, तुमचं असं म्हणणं आहे म्हणजे पहिली ते 10वी खूप स्ट्रॉंग पाहिजे, आपलं अकॅडमिक खूप स्ट्रॉंग पाहिजे, खूप स्ट्रॉंग पाहिजे. तर आपल्याला इथं कमी वेळा दिला. आपलं कसं माझं बेसिक आपलं नोट नव्हतं, त्यामुळे मला टाइम लागला नंतर कव्हर करायला.
मला विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की तुमचं अकॅडमिक जेवढं स्ट्रॉंग तेवढं तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जास्त. म्हणजे जे आता लहान विद्यार्थी समजा की जे समजा 4थी 5वीच्या खाली सोडून द्या, पण जे आता समजा जे जसं ते विद्यार्थी 5वीला आहेत त्यांनी ज्या एक्झाम असतात जसे की स्कॉलरशिप असो, नवोदय असो, श्रेय एक्झाम असो, ऑलिम्पियडच्या भरपूर एक्झाम आहेत, मॅथ, इंग्लिश, पुन्हा अशा जेवढ्या काय शालेय जीवनात तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सगळ्या एक्झामला बसायला पाहिजे. सिलेक्शन हो त्यातून म्हणजे यातून तुम्हाला पुढे भविष्यात फायदा होणार आहे. जे मोठे मोठे तुम्ही वाढीकरणाचे स्वप्न पाहता तर त्याचं जे म्हणतात ना, जेवढी तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग तेवढी तुम्ही बिल्डिंग खडी करू शकता. त्यामुळे जे पहिली ते 10वीचा जो टप्पा आहे तो तुमचा खूप अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तो तुमचा जेवढा स्ट्रॉंग तेवढं तुम्हाला पुढं या स्पर्धेत टिकण्यासाठी काम आली. पंजाब नॅशनल बँक झाली त्या म्हणजे बँकेविषयी आम्हाला तुम्ही माहिती द्याल का आमच्या विद्यार्थी आणि पालकांना? पंजाब नॅशनल बँक आता जसं की बँक ऑफ बरोदा असते, इंडियन बँक असते, बँक ऑफ महाराष्ट्र, तसंच एक पंजाब नॅशनल बँक अशी पण एक आहे. त्याच्या अंतर्गत पंजाब ग्रामीण बँक पण असतं. आता मग त्यांच्यावर डिपेंड आहे की मला म्हणजे कोणत्या फील्डमध्ये. आता माझं फील्ड ॲग्रिकल्चर आहे, माझं ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसर निघालं आहे, तर शक्यतो जिथे जास्त शेतकरी फार्मर्स तिथे मला जॉब होतो. त्यांना लोन देऊ शकतो आपण, शेतीचं लोन वगैरे. पंजाब नॅशनल बँक जी बँक ही आहे ती भारतातल्या टॉप 5 मध्ये, जसे SBI झालं, बँक ऑफ महाराष्ट्र झालं, बँक ऑफ बडोदा झालं. आणि विशेष म्हणजे या बँकेची विशेष म्हणजे की आपले जे थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय हे या बँकिंगचे फाउंडिंग मेंबर होते. आज ही बँक बघितलं तुम्ही तर या बँकेची शाखा फक्त भारतातच नाही तर पुरं ऑल वर्ल्ड मध्ये. अशा एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये ते आता, आणि याचं हेडक्वार्टर स्पॉन्सर बँकच आहे पंजाब मध्ये, स्पॉन्सर बँक आहे पंजाब ग्रामीण बँक. आणि त्यांची नियुक्ती पण पंजाब मध्ये झालेली आहे. पंजाब मध्ये ड्युटी माझी. हा, तुम्ही ज्या पदावर आहेत म्हणजे ज्या तुमच्या पदावर तुमची नियुक्ती झालेली त्या पदाचं थोडं म्हणजे आमच्या प्रेक्षकांना थोडंसं माहिती सांगाल का? माझी नियुक्ती म्हणजे मला एक मॅनेजर ॲज अ मॅनेजर म्हणून एक आहे मला पोस्टिंग. तर त्याच्या अंतर्गत मला माझ्या हाताखाली पण म्हणजे असं असतात की PO, कॅशियर, म्हणजे क्लर्क, कॅशियर, PO असे 2-3 असतात ऑफिसर हाताखाली. तर मला त्यांचं पाहायचं त्यांचं काम वगैरे, आणि पुन्हा ब्रँच वगैरे मला हँडल करायची पूर्णपणे. आणि एखादं लोन वगैरे आलं तर ते लोन त्याचं सँक्शन करायचं का माझ्या हाती असतं. आणि एखाद्या वेळी जर शेतकऱ्यांचं काही असेल तर फील्डवर वगैरे फील्ड व्हिजिट तर ते पण कधीतरी रेअरली असतं. शक्यतो मुलींना एक ऑफिसमध्येच असतं, मुलींना बाहेर नाही पडत. जर ह्याच ठिकाणी मुलं असते तर मुलांना मग फील्डवर व्हिजिट द्यायला लागतं. अच्छा, म्हणजे कसं आहे, आपला भारत देश कृषीप्रधान आहे. शेतीचे असे भरपूर काम असतात, जसं की सरकारच्या भरपूर स्कीम असतात. किसान क्रेडिट कार्ड असो, कोणाचा एखादा मोठा प्रोजेक्ट वगैरे असेल तर ते पोल्ट्री फार्म झालं किंवा कोणत्या पण फाईल वगैरे करायचं असेल त्यासाठी मॅडमचं ते आणखी रुजू झालेलं नाही, तर त्यांना त्याविषयी म्हणजे त्या रोल विषयी जास्त माहिती नाहीये. अंदाजे त्यांची एप्रिल-मे मध्ये जॉईनिंग होणार आहे. जॉईनिंग झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांची एकदा काम करून आल्यानंतर पुन्हा एकदा मुलाखत घेऊया, पुन्हा त्यांना आणखी या त्यांच्या रोल विषयी पूर्ण माहिती विचारूया. आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियाचा म्हणजे खूप वापर होतो, जसं की तुम्ही फेसबुक बघा, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. सध्या बघायला तर रील्सचा जमाना आहे. कारण आजकाल प्रत्येकाचा मोबाईल बघितलं तर आपले जे विद्यार्थी वगैरे आहेत जास्तीत जास्त युट्यूबचा वापर करणे, रील्स पाहणे. तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला का? आणि केला असेल तर तुम्हाला म्हणजे कसा केला? आणि जे विद्यार्थी समजा अभ्यास करत नाहीत किंवा रात्रंदिवस मोबाईल घेऊन बसतात त्यांना तुम्ही काय सांगाल?
माझं शक्यतो होतं पण जास्त काही नव्हतं सोशल मीडिया. हम्म. इंस्टा होतं माझं. हम्म. पण त्यात पण आमच्या क्लासेसचे छोटे छोटे रील्स हम्म. त्यांनी एखादं अभ्यास आमचे आज क्लास झाला हम्म. तर आजच्या क्लास प्रॅक्टिकल म्हणून ते हम्म. त्यांचा एक रील तयार करतात हम्म. की तुम्हाला हे शिकवलं हम्म. आज छोटीशी एक रील करणार हम्म. ते अपलोड करणार. हम्म. माझे सगळे जे इंस्टाग्रामची आयडी होती का हम्म. त्या अभ्यासक्रमाची होती अच्छा. त्यातून मला खूप म्हणजे खूप फायदा झाला. म्हणजे एक छोटीशी रील म्हणून खूप काही गोष्टी अच्छा. भेटायच्या कमी वेळामध्ये खूप काही गोष्टी हा. भेटायच्या. या अभ्यासासाठीच यूज अच्छा करायचे. अच्छा. तुम्ही म्हणजे रील्स पाहिल्या त्या फक्त अभ्यासाच्या फक्त पाहिल्या? अभ्यास माझे खूप सारे चॅनल बँकिंगचे, क्वांटचे, रिझनिंगचे, इंग्लिशचे, हम्म. ॲग्रिकल्चरचे अच्छा. सगळे आहेत पेजेस आमच्या कक्षा सरांचेच आहेत. अच्छा. अकॅडमीचेच आहेत. तुम्ही कॉमेडी रील्स वगैरे बघत होता? म्हणजे रिअरली खूप जास्त जर बोर म्हणजे लोड वाटलं किंवा थोडंसं रिफ्रेश व्हावं तर मी थोडं कॉमेडी वगैरे कधी अच्छा. रिअरली. पण असं एक ॲडिक्ट नाही की मला अच्छा. पूर्ण वेळ त्याच्यात झालेलं नाही. आजकाल आपण बघितलं तर भरपूर लोकांना 2-2 GB डाटा पण पुरवत नाही. ते मग आणि 2 GB डाटा संपवायचं म्हणजे तुम्हाला कमीत कमी दिवसातून 3-4 घंटे तर मोबाईल बघावा लागतो. सोशल मीडियाचा वापर आपल्यावर डिपेंड करतो. आपण चांगलं करायचं का सोशल मीडिया आहे वाईट करायचं की चांगलं पण करायचं. सोशल मीडियाचा वापर आपण आपल्या म्हणजे भविष्यात आपल्या फ्युचरसाठी करावा ना की कारण जर ते रील्स वगैरे ओपन केलं जर मोबाईल एकदा हातात घेतला तर वेळ आपल्याला कळतच नाही आपल्याला किती वेळ चालतो. एक सेल्फ कंट्रोल पाहिजे. हा सेल्फ कंट्रोल. प्रत्येक गोष्ट आहे त्या गोष्टीचा आपण वापर चांगला केला पाहिजे. काही विद्यार्थ्यांना आपण महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या आहेत. पण आणखीन बँकेच्या मुलांना तर तुम्ही सांगितलंच आहे. आता मग आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही जे 5-6 वर्षापासून तयारी करताय त्याच्याबद्दल थोडस डिटेल्स जर विद्यार्थ्यांना सांगितलं तर त्यांना थोडस फायदा होईल. म्हणजे तुमचे जे तुम्ही समजा जसं की 2018 ला तुम्ही संभाजीनगरला गेलात. तिथूनचा प्रवास आजपर्यंतचा इथपर्यंतचा प्रवास थोडक्यात म्हणजे एवढा 5-6 वर्षाचा प्रवास थोड्या 5-10 मिनिटात सांगणं शक्य नाही. पण तरी पण एक प्रयत्न करा की जे विद्यार्थी तयारी करतायत किंवा जे करणार आहेत त्यातून त्यांना काहीतरी फायदा होईल अशा प्रकारे तुम्ही आम्हाला थोडक्यात तुमचा 5-6 वर्षाचा प्रवास थोडक्यात सांगितला तर विद्यार्थ्यांना फायदा होईल. माझं जे जेव्हा 18मध्ये मी संभाजीनगरला गेली होती तर त्यावेळेस माझं एक आमच्या कॉलेजचं असं होतं की ॲग्रिकल्चर आपले ॲग्री झाले तर आपण ॲग्रीमध्ये जॉब करायचा क्लास 1चा ऑफिसर आणि बाकी जनरल बँकिंग असते एक ॲग्रिकल्चर असते. तर ॲग्रिकल्चर आपलं कॉलेज झालेला अभ्यास तर आपल्याला एवढी गरज नाही पडत. आणि जनरल बँकिंगमध्ये GA कम्प्युटर असे खूप सारे असतात सिलेबस तेवढं आपल्याला करायची गरज नाही पडत. GA म्हणजे काय जनरल नॉलेज जनरल जे एमपीएससी विद्यार्थी जनरल अवेअरनेस त्यात सगळंच असणार हिस्ट्री जिओग्राफी पूर्ण जिओग्राफी सगळं. अच्छा. तेवढे करायची गरज नाही पडत. आता ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर त्यासाठी मला वाटायचं की चला आपलं ग्रॅज्युएशन झालं तर होऊन जाईल. मग त्याच्यात एक माझं एक एक्झाम असते त्यामुळे मी एकच एक्झाम म्हणजे अभ्यास करतो एकच एका वर्षात तुम्ही फक्त एकच सध्यात माझी 4-5 वर्ष गेली. एका वर्षात एक एक्झाम देणं म्हणजे किती धोकादायक आहे. खूप एकावर डिपेंड मेन मला सांगायचे. मग एखादं स्वप्न असतं की आपल्याला ऑफिसर व्हायचं पण नाही. मी क्लर्कची एक्झाम का देऊ असं काही जणांना वाटते. तर तुमचं काय म्हणणं आहे की बाबा म्हणजे सगळ्याच एक्झाम द्यायला पाहिजे का? हा द्यायला पाहिजे. माझी ती चूक झाली की 5 ते 6 वर्ष जे गेले माझी ती माझी सगळ्यात मोठी चूक झाली. एकच एक्झामवर मी डिपेंड राहिली आणि एका एक्झाममध्ये एका पॉईंटने गेलं तर 1 वर्ष वाया जातं माझं. तसं झालं माझं. मला वाटतं की ह्या वर्षी नाही ह्या वर्षी होऊन जाईल आता नाही ह्या वर्षी 6 वर्ष गेली. तसं एक एक्झाम द्यायची छोटी मोठी का होणार ती पास व्हायची त्यानंतर तुम्ही पुढची तयारी करा. जी चूक मी केली ते तुम्ही चूक करू नका. सगळ्या एक्झाम द्या जे कोणती भेटेल त्याचा पूर्ण नंतर मग पुढे अभ्यास करा. तयारी करणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी मोठा अधिकारी व्हावं. त्यासाठी स्वप्न असायलाच पाहिजे. पण मॅडमचं आणि माझं असं म्हणणं आहे की अगोदर तुम्ही म्हणजे एखादा जॉब हातात ठेवा आणि नंतर मग पुढचा प्रयत्न करा. जर तुम्ही एकच वर्षात एकच एक्झाम देणार असाल तर हळूहळू कसं तुम्हाला डिप्रेशन येणार फ्रस्ट्रेशन येणार त्यातून तुम्ही काही वेगळे पावले उचलणार समाजाला फेस करायचं तुम्हाला
भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळं एकदा एक हातात कोणता तरी जॉब घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण नाहीतर मग असे 5-6 वर्ष जातील किंवा म्हणजे खूप भरपूर गोष्टी होऊ शकतात. मानसिक ताण येतो किंवा मग डिप्रेशन मध्ये जातात, फ्रस्ट्रेशन येते. तर यावर तुम्हाला असा मानसिक ताणतणाव आला का? आला असं तर त्या तुम्ही मात कशी केली? खूप मागच्या वेळेस तर झालं होतं तसं. मला खूप ताण आला होता, खूप प्रेशर आलं. तर मी त्यावेळेस टेन्शन घरी आली होती की असं म्हटलं आता मला नाही करायचं. पण त्यावेळेस आईवडिलांचं कष्ट पाहिजे मी, आईवडिलांचा चेहरा बघितला, त्यांचे कष्ट ते समोर ठेवलं मी की नाही म्हटलं आपलं तर काहीच नाही आहे कष्ट, आपण तर काहीच नाही. आपण तर आपल्याला 2-3 टाइम्स खायला चांगलं भेटते, घरून पैसे भेटतात. आपल्या एवढं आईवडिलांचं कष्ट आहे तर आपण नाही का नाही करायचं? एक आईवडिलांचं एक स्वतः समोर इमेज ठेवून ते आईवडिलांचा चेहरा बघून करायचं. मला एक मोटिवेशन भेटलं की आईवडिलांचं स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करणंच नाही, त्याशिवाय आपलं ऑप्शन नाही. फक्त आईवडिला यायचं, आईवडिलांना यायचं, आईवडिलांना बोलायचं, आईवडिलांचं स्वप्न ऐकायचं, बस तेवढं मोटिवेशन. माझं पूर्ण मग डिप्रेशन कमी व्हायचं. या 5 ते 6 वर्षामध्ये तुमचा स्केड्यूल कसा होता? सकाळी तुम्ही कितीला उठायच्या? तुझा एकदा स्केड्यूल विषयी आम्हाला सांगा. मी सकाळी 4ला उठायची. 4ला उठायची, 6पर्यंत स्टडी करायची, 7पर्यंत आवडायची, 7ला लायब्ररीमध्ये 7 ते 12पर्यंत करायची लायब्ररीमध्ये स्टडी. नंतर 12 ते 1 पर्यंत जेवण वगैरे थोडं फ्रेश होऊन मग 1 वाजता मी लायब्ररी जायची. मग त्यानंतर गेले की 1 ते म्हणजे 6पर्यंत करायची, थोडंसं रिफ्रेश व्हायची थोडंफार अर्धा तास. मग 6 ते नंतर मी 7पर्यंत जेवायची. 7ला जेवायची. 7ला गेल्यानंतर 8 वाजेपर्यंत मग जेवण वगैरे व्हायचं पूर्ण. 8 ते 11पर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करायची. म्हणजे सकाळी 4 पासून ते रात्री तुम्ही 11 पर्यंत अभ्यास करायचा? जेवणासाठी थोडं वेळ त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना दुपारी झोपायची सवय. तुम्ही झोपत होता? मला अजिबात झोपायची सवय नाही. म्हणजे लायब्ररी झोपत असतात? लायब्ररी कधीच मला झोपच नाही दुपारी. मेन हा माझा एक प्लस पॉईंट आहे. माझा खूप प्लस पॉईंट आहे. आणि इव्हन चहा पण नाही असं. पण एवढं शक्य आहे का सकाळी 4 पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करणं? डेडिकेशन पाहिजे, त्याशिवाय ऑप्शन नाही. कॉम्पिटेटिव्ह मध्ये त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कॉम्पिटेटिव्ह मध्ये एक्झाम मध्ये हे गोष्टी करणंच आहे. दिवसाचे मग 10-15 घंटे हो व्हायला पाहिजे. मग ते कॉम्पिटेटिव्ह असं नाहीच आहे की तुम्हाला असं बसून भेटेल. अच्छा. तर विद्यार्थ्यांना सांगायचे की खूप मोठा त्याग आहे. खूप जास्त. विशेष म्हणजे यांच्या आत्या राहतात संभाजीनगरमध्ये. ते तुमच्या म्हणजे आत्याच म्हणून नाही, तुमच्या एक नातेवाईक, तुम्ही नातेवाईकडे गेलात का या टायमामध्ये? माझ्या माहितीप्रमाणे की ह्या दीपावलीला सुद्धा आलेला. जर तुम्हाला या पदापर्यंत यायचं असेल, हेच नाही कोणत्याही पदापर्यंत यायचं असेल तर खूप मोठा त्याग करावा लागतो. तुमच्या आयुष्यातले सर्व सुख, मित्रमंडळी, म्हणजे फंक्शन, त्याला एक 2-4 वर्ष साईडला ठेवावं लागत नाही. कारण ते आपण मॅडमकडूनच ऐकू त्यांच्या नातेवाईक त्यांना काय म्हणत होते आणि त्या नातेवाईकडे गेल्या का, त्यांनी कसं केलं, एकदा त्यांच्याकडून ऐकू. माझी आत्या होती आणि त्याची 2-3 फॅमिली आहेत, म्हणजे 1-2 मुलांनी तर मला त्यांनी खूप वेळेस बोललं घरी. मी नाही गेले कारण असं एक मी मुलगी आहे ना, त्यांनी असतात नाही जर मला क्वेश्चन केलं असतं की किती दिवस शिकायचं तुला, वय होऊन जाईल तुझं, असं मला म्हटलेली पण त्यांनी 2 दिवस जायचं बंद केलं मी. मला खूप जास्त डिप्रेशन द्यायची मी, वाईट वाटायचं. म्हटलं आता नाही, आपण ठरवलं. म्हटलं त्याने आपल्याला म्हटलं ना की वय होऊन चाललंय, चेहऱ्यावरचा ग्लो निघून जाईल, कोणी तुला पास करणार नाही, मुलांना तुला भेटतील पण वयाने लहान भेटतील. मग मी आता म्हटलं आपल्याला द्यायचं ना पेढे घेऊन जाईल, डायरेक्ट जॉब घेऊन जाईल. मग त्यांनी मला खूप आईवडिलांना बोलले की शीतलला पाठवा. ते म्हणायचे की तिला घमंड आला, ती घमंडी झाली, आमच्या पुढंच ती खेळ होती, आमच्या पुढंच मोठी झाली आणि आम्हाला बोलत नाही. इथलं एकच मी ती खूप म्हणजे मला ऐकायला भेटलं. पण मी म्हणून जाऊ द्या, आता मला सांगायची आई वडील कॉल करून असे म्हणले. पण म्हटलं नाही, मला जेव्हा जॉब लागला तेव्हाच जाईल. सगळं पॅक केलं मी. पाहुणे कोणाचा कॉन्टॅक्ट पण नव्हतं, एकही पाहुण्यांचा कॉन्टॅक्ट नाही, फक्त आई पप्पा दोघांचा कॉन्टॅक्ट नव्हता. सगळं पॅक केलं मी. पाहुण्यांचं बोलणं खूप, मला आईवडिलांना पण लग्नाला बोलवलं आईवडिलांना की मुली समाज काय म्हणून लग्न केलं नाही मुलीचं, आईवडिलांना लग्न नाही बोलली, खूप वाईट बोलाय बोलतो, खूप सहन केलं.
म्हणजे का म्हणजे मॅडमनी त्यांची जी जिद्द होती की आत्याकडे जाईल तर मी पेढे घेऊनच जाईल, आणि ती गेलीच मी पेढे घेऊन आणि गेली. तसंच झालं. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना असंच एक जिद्द ठेवली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे. तयारी करण्याची खूप विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि तयारी करतात पण या तयारीच्या दरम्यान सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पैशाचा, म्हणजे आर्थिक अडचण असते काही विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला तशी आर्थिक अडचण होती का, आणि म्हणजे कसं तुम्ही हँडल केलं इतके वर्ष? कारण कोणतेही आई वडील थोडं मुलींना म्हणजे कसं थोडं सपोर्ट करत नाही. तुम्हाला आई वडील तुमचा सपोर्ट केला का? केला. मला आई वडिलांनी सपोर्ट खूप केला, पण एक असते एक लिमिट आई वडिलांची. त्यानंतर मला असं वाटलं की नाही, आता आपल्या आई वडिलाला जास्त मागणं पण चांगलं नाही. मला वाईट घरचे का नाही म्हणायचे नाही, पण मला वाईट वाटायचं पैसे मागायला. नंतर एक आमच्या क्लास अकॅडमीचे एक हे आलं की तुम्हाला एक संधी आहे की तुम्ही एक आहे स्कीम, जशी मराठाला सारथी असते आणि SC ST साठी बारटी, SC ला बारटी असते, ST ला TRT असते, आणि ओपन वाल्यांना OBC वाल्यांना महाज्योती असते. तर मी OBC मध्ये महाज्योती मध्ये माझं झालं होतं. बरं, हे आपल्या महाराष्ट्र शासनाचे स्कीम आहे, ते या स्कीम बद्दल आम्हाला थोडी माहिती सांगणार का? महाज्योती म्हणजे काय एक्झाम आहे आणि कसं? महाज्योती म्हणजे तुम्ही एक एक्झाम असते, ती एक्झाम द्यायची असते. एक्झाम आपलं बँकिंगचा सिलेबस असतो, MPSC वाला MPSC असतो, बँकिंगला बँकिंग असतो. तर ते एक्झाम देऊन कॉलेज ठेवायचं. एक सिंगल एक्झाम असते. पास झाले तुम्हाला टोटल 6 महिन्यात 10,000 भेटतात. जसे की MBA म्हणून MA वाला 10,000 भेटते, आणि बाकी बँकिंग वाला 6,000 भेटते. 6 महिने 6,000, आणि पहिल्या महिन्यात 10,000 भेटते. अच्छा, 6,000 10 7,000 टोटल. महाज्योती झालं, बार्टी झालं, TRT आहे. म्हणजे ह्या ज्या एक्झाम आहेत, जसं की यात दरवर्षी या एक्झाम होतात. याच्यात जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला आता MPSC असो UPSC असो, महिन्याला 10,000 ते 12,000 रुपये 15,000 पर्यंत पैसे भेटतात. जे विद्यार्थी हुशार आहेत आणि ज्यांची तयारी करण्याची इच्छा आहे, भरपूर विद्यार्थ्यांना या एक्झाम विषयी माहिती नसते, पण ही एक्झाम दरवर्षी होती. तुम्ही जर त्यात पास झाला, तुमचं कमीत कमी 1 वर्षभराचं जे खर्च असेल, राहणे खाणे, इव्हन हे 10,000 रुपये 12,000 रुपये तुम्हाला देतात, आणि तुमचा क्लास तुम्हाला टोटल वर्षभर क्लास फ्री असतो. त्यामुळे या थोडस एक्झाम माहिती घेऊन त्याची पण तयारी करा. आता कोणीही तयारी करत असेल तर, म्हणजे आता शीतलचं घेऊ आपण. शीतल एकटी तयारी करतो, तिचं अख्खं घर तयारी करतो. कारण नातेवाईक वगैरे असतात, पण सगळं आर्थिक मदत असो, सगळं काही आवडल्याच करावं लागतं. या जगात आपण म्हणतो की आपण आई वडील सोडलं तर या जगात कोणी नसते. सगळ्यात महत्वाचं आपल्याला आई वडील असतात. तर आम्हाला एक थोडस डिटेल मध्ये सांगा की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कशी साथ दिली. आई वडिलांशिवाय इतरही काही लोक आपल्याला म्हणजे मदत करत असतात. तर असे काही कोणी तुमच्या जीवनात होतं का की ज्यांनी तुम्हाला मदत केली किंवा मानसिक मॉरल सपोर्ट केला, किंवा तुम्ही तयारीच्या दरम्यान, कारण इतके 5-6 वर्ष तयारी करणं म्हणजे खूप मोठी सहनशीलता आहे, बरोबर आहे? अशी कोणी मदत केली का तुम्हाला, किंवा तुमचे फ्रेंड सर्कल कसं होतं तुमचं? म्हणजे एक तुम्ही ग्रुप डिस्कशन वगैरे करायचं का, किंवा मग या दरम्यान तुम्ही मूवीजला वगैरे जात होता का? कधीच गोष्टी बाहेर नाही गेली. बेस्ट वाटत लायब्ररी रूम मिस एवढंच. आणि बाकी आईने पप्पांनी यांचा माझं लाईफमध्ये ज्या अभ्यासाची जर्नी होती, जी एक्झामची, त्याच्यामध्ये आई पप्पा माझे सगळ्यात मेन आहे. माझे जेव्हा मला आई पप्पांनी एवढं सपोर्ट केलं, इतकं सपोर्ट केलं, म्हणजे लग्नाचं जर आलं ना ते कोणतं स्थळ वगैरे, ते मला माझ्याकडून नाही आलं. सांगितलं पण नाही की तुला एक स्थळ आले लग्नासाठी, आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे तुला जरी नोकरी लागली नाही तेवढं काही शिंग नको, म्हणजे नोकरी म्हणजे तुला काही एवढं हे नाही, आयुष्य नाही आहे, असं एक बर्डन दिलं ना म्हणजे. घरचे बोलले की आईला एक नोकरी आहे, आईने पण सांगितलं की संकट काय आले लाईफमध्ये, प्रसंग काय होते, म्हणजे एक
सपोर्ट भेटला मला की आई खचू नाही कुठून मला आई वडिलांनी. त्यांनी खूप सपोर्ट केला आई वडिलांचा. बघा म्हणजे कसं आहे, आपण आज समाजामध्ये पाहतो, विशेष म्हणजे खेडेगावामध्ये, की मुलींचं आपल्या 18 सुद्धा वर्ष पूर्ण होऊ देत नाहीत. मुली 9वी असेल 10वी असेल लगेच तिचं लग्न करून टाकतात. शीतल मॅडमचं नॉट अ डेट ऑफ बर्थ तुमची 95 आहे ना? 96 आहे का? तर मॅडमचं एज सध्या 28 रनिंग आहे. कारण मुलींना इतके दिवस तयारी करू देत नाहीत, ते मी आमच्या मुंबई सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे मी जे पॅरेंट्स वगैरे आहेत, जे शिक्षणाविषयी म्हणजे खूप सिरियस नसतात, ऍटलिस्ट जास्त जरी तुम्हाला शिकवायला नसेल, कमीत कमी 12वी पर्यंत तरी शिकवायला पाहिजे. तुम्हाला अपयश आलंच असेल, बरोबर आहे. एखाद्या क्षणाला असं वाटलं की यार आता आपलं होत नाही, आता आपण सोडून द्यावं, त्यावेळेस तुम्ही काय केलं? मागच्या वर्षी मी आली होती. मागच्या वर्षी एवढी खसून गेली होती की मला जायच नाही. एवढी म्हणजे पॉईंट नाही गेला होता मला. घरी आले होते, 1 महिनाभर घरी राहिली. घरी राहिले, घरच्या खूप समजा सांगितलं आई पप्पांनी खूप, म्हणजे मला 1 महिना लागला रिकवर व्हायला. आई वडिलांनी खूप सांगितलं, नंतर समजा सांगून दिलं थोडंसं खचू नको, काय होत असते, एखादा रिझल्ट नाही आलं काय होतं, तुझं अजून एज संपलं नाही, एज बाकीच आहे. तर स्टार्टिंग आहे तुझी आयुष्यामध्ये, आयुष्य खूप पडलेलं आहे, असे संकट खूप येणार आहेत तुला, एवढ्या छोट्या संकटावर तू कसं एवढं काही घेऊ करू शकत नाहीस. जोपर्यंत तुझं एज दाखवत नाही, जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तू कसं नको म्हणे. हीच आता स्टार्टिंग, असं म्हणजे स्टार्टिंग आहे म्हणते असं बोलले. मग वाटलं की खरोखर आहे. आईनं पण खूप, त्या आईच्या काळामध्ये काही नसताना पण तिनं एवढं स्ट्रगल करून नोकरी लावली, तर मी जर करू शकते असं वाटलं मला. आता भरपूर म्हणजे अशा पॅरेंट्स आहेत, पालक आहेत की जे आपल्या मुलीला शिकवत नाही. जसं की ती 8वी 9वीला असती, तिला म्हणजे थोडं पैशाच्या लोभी समजा, की मग कुठंतरी शेताला पाठवणे, जसं की आता कापूस यासाठी पाठवणे, सोयाबीन कापण्यासाठी पाठवणे, रोजचे काम दैनंदिन शेतातले 200-250 रुपये 300 रुपये रोजासाठी ते मुलींना शेतामध्ये पाठवतात. थोडक्यात ते तिचा, मला तर वाटतं की ते आयुष्य उद्ध्वस्त करते, बरोबर आहे. कारण मग ती कसं आहे, त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिक्षणाचे वाघिणीचे दूध आहे, तो पिल्यावर माणूस गुरुकुलेश्वर राहत नाही. कारण आता ती मुलगी जर नाही शिकली तर काय करणार भविष्यामध्ये, तिचं लग्न होणार, लेकर, हे जे म्हणजे ठरलेल्या गोष्टी आहेत. एक तिचा स्वाभिमान, सन्मान, जसं की शिकलेल्या माणसाचा सन्मान असतो. थोडक्यात आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आज महिलांना म्हणजे मुलींना 250 रुपये रोज समजा जर रोजाना जात असतील तर, आणि महिन्याचे 7,500 रुपये, बरोबर आहे. आणि वर्षाचे रोज एक 90,000 रुपये आसपास होतात समजा पैसे. ते बी उन्हातानामध्ये काम करणे. मी भरपूर वेळेस सांगत असतो की शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. आज मॅडम ऑफिसला जाणार किती वाजता? 10-10:30 ऑफिसला जाणार, 4-4:30 पर्यंत 5 वाजता घरी येणार, बरोबर आहे. फक्त दिवसाचे 5-6 घंटे काम करायचे आणि पेमेंट 1 लाख पर मंथ. म्हणजे तुमची वर्षभराची कमाई आणि तिची एका महिन्याची कमाई, हे असंच म्हणजे सर्व जेवढे काही गव्हर्नमेंट जॉबला आहेत त्यांचं सगळ्यात जास्त असते की एक तर आरामीचं काम असतंय, एसी मध्ये सावलीत काम. एवढंच आहे की फक्त तुम्हाला थोडंसं 1-2-3 वर्ष प्रचंड मेहनत करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं आयुष्यात सगळं सुखच सुख आहे, तुम्हाला काही पण करू शकतो. थोडंसं माझं पालकांना एक विनंती आहे की थोडंसं म्हणजे जरी तुमची परिस्थिती नसेल तरी पोटाला चिमटा काढून जास्त जरी शिकवायचं 10वी-12वी शिकवणे मला माझ्या माहिती अत्यंत महत्वाचे. मॅडम म्हणताय की त्यांना 5 ते 6 वर्ष लागले, पण मॅडमला मला एक आठवण करून द्यायचे की मॅडम एक मला वाटलं 18-19-20 हे 2 वर्ष लॉकडाऊन होतं. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये सगळे विद्यार्थी, सगळे क्लास वगैरे ऑनलाईन सुरू होते.
तर मॅडम ह्या 2 वर्षात तुम्ही संभाजीनगरला होता का घरी आलता त्या मला एकदा सांगा. घरीच होते मी. त्यावेळेस घरी आले होते, पण ह्या गोष्टी व्हायला टाइम लागतो. जसं की आता कसं ह्या गोष्टी सवय झाली लोकांना की सगळ्या डिजिटल करायची, त्यावेळेस नेमकं सुरू झाली. तर थोडं डिस्टर्ब झाला मला अभ्यासाला खूप. मग मी घरी सलापावर छोटंसे हे टाकून छोटीशी रूम केली होती. तिथं वरी थोडंसं बनवलं होतं अभ्यास, पण होत नाही घरी एवढा अभ्यास होत नाही. त्यामुळे माझा खूप टाइम गेला. 2 वर्ष असं गेली माझी अभ्यास थोडा कमी जास्त इम्बॅलन्स होऊन गेलं सगळं. त्यामुळे मला 6 वर्ष म्हणजे 2 वर्ष माझे लॉकडाऊनचे पण जास्त झाले. बाकीच्या आता माझ्यासारखे मुलं केले तर आता सध्या तर कमी वेळ लागेल त्यांना, कारण आता लॉकडाऊन पण नाही. आता घरी बसून पण फोनवर अभ्यास होत आहे. पहिला आम्हाला डायरेक्ट संभाजीनगरला जा क्लासमध्ये बसून करा, आता तसं नाही. आता ऑनलाईन घरी पोहू शकतो अभ्यास पण. तर प्रत्येकालाच 5-6 वर्ष लागतील असं काही समीकरण वगैरे नाही. तुमचं सिलेक्शन 2-3 वर्षामध्ये होऊ शकते किंवा वेळ पण लागू शकते, पण सगळ्यात मोठं सहनशीलता ठेवायला होती. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला शक्य नसते की संभाजीनगरला जाणे. आता तुमचा महिन्याचा खर्च किती होता? 5-6 किंवा मग थोडस कमी 5 ते 7 पर्यंत, मॅक्स मिनिमम 5 पर्यंत होता. थोडं जास्त महिन्याला 7-8 हजार खर्च फिक्स संभाजीनगर राहायचं म्हणजे तुम्ही बघा मेस असेल रूम असेल. तर हा जो बँकिंगचा असेल किंवा त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल तो खेडेगावातच राहून करता येईल का प्रत्येक वेळेस तिथं जायला पाहिजे? नाही, गरज नाही होत. आमच्या काळात होतं ज्यावेळेस मी 11 केलं त्यावेळेस दुसरं ऑप्शन नव्हतं. जाऊन संभाजीनगरला अकॅडमी जॉईन करूनच अभ्यास करून हा करणं कंपल्सरी होतं. आता तसं राहिलं नाही, आता डिजिटल झालं सगळं. आपण एक अकॅडमी सरांनी म्हणजे ऑनलाईन ॲप असतं, त्या ॲपमध्ये तुम्ही कमी आणि जास्त खर्च जाऊन येतो, पण घरी राहून हाफमध्ये भेटतो. ऑनलाईन कोर्स खूप कमी रेटमध्ये भेटतो, तर घरी बसून बघू शकतो आपण. हो, पण तो घरी बसून करायला काय करते वातावरण नसतं. आपल्या फॅमिलीच्या म्हणजे डिपेंड असते की घरी कसं पाहुणे राहून येतात आणि भरपूर फंक्शन वगैरे असतात, काम असतं छोटं. घरी पण होईल, पण थोडस एक वेळ लागू शकतो. तिकडे जाऊन कुठं पण जिथं कुठं तुम्हाला शक्य आहे तालुक्याच्या ठिकाणी वगैरे जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आहे, विदर्भात समजा हे असेल, म्हणजे जिथं तुम्हाला चांगल्या ठिकाणी समजा गावात जर तुमच्या घरी जर तशी परिस्थिती नसेल की सेपरेट रूम वगैरे नसेल किंवा तसं वातावरण वगैरे नसेल, तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी रूम करू शकता, अपडाऊन करू शकता, लायब्ररी वगैरे जॉईन करू शकता. आता आज मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात लायब्ररी वगैरे झालेल्या आहेत. तुम्ही घरून अपडाऊन पण करू शकता जर तुमचा अभ्यास घरी जर होत नसेल तर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे तयारी तुम्हाला एखादा समजा प्रश्न नाही आला बरोबर, तुम्ही तिथं मित्राला विचारू शकता, मैत्रिणीला विचारू शकता किंवा सरला विचारू शकता. पण जे विद्यार्थी समजा घरी तयारी करतायत त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन ऑनलाईन भेटेल, पण त्यांनी काय करायचं? त्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करायचं. सरांना सांगून कॉन्टॅक्ट केला, एखादा ग्रुप असतो आमच्या क्लासचा ग्रुप केलेला असतो, त्यात पूर्ण क्लासचे ग्रुप तुम्ही टाकला ना क्वेश्चन तर इमिडिएटली खाली आन्सर येतो. कोण ना कोणी असतं मुलं टाकतात आन्सर, ते भेटून जातो. ग्रुप खूप मोठा असतो क्लासची, त्यात प्रॉब्लेम काही नाही येत, काही येणार नाही. जर डाऊट असेल ना सरांशी पण कॉन्टॅक्ट करू शकतो, सरांचं पण एक चॅनल असतं. आपण एक आम्ही तर आमचा असा प्रयत्न केलाय की सगळे प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा, मॅडम त्याचं तुम्हाला उत्तर देतील. आपण आता एक शेवटचा प्रश्न घेऊया की जी आपली तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? म्हणजे माझं एक असं जे एवढं आजपर्यंत जे आहे ना जर्नी, त्याच्यामध्ये असं वाटतं की मुलांचं इंटरनेट एक वातावरण आहे. तर इंटरनेटमध्ये कसं प्रत्येक गोष्ट फास्ट भेटते, लगेच भेटते. ती एक मानसिकता अशी झाली की मुलांची तरुण पिढीची की मला पटकन भेटावं. पण आता एक कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षा असं असतं की
की पटकन भेटत नाही. याला एक प्रोसेस म्हणजे एक प्रक्रिया असते, हम्म. ती पूर्णपणे स्टेप बाय स्टेप ही फॉलो करावं लागते. जेव्हा तुम्ही प्रोसेस पूर्ण फॉलो करतात तेव्हा ऑटोमॅटिक रिझल्ट येऊन जाईल. पण आताच्या मुलांचं काय असतं की नाही, मी गेलो पटकन रिझल्ट यावं, पटकन रिझल्ट यावं आणि पटकन माझं काम व्हावं. पण नाही, तुम्हाला एक टाइम लागतोच. एक टाइमपर्यंत तुम्हाला ते प्रवास करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एक पेशन्स, सहनशीलता एवढं कंपल्सरी पाहिजे प्रत्येकामध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भविष्यात पण असेच आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी तुम्ही माझं चॅनल ER.सतीश शिंदे हे सबस्क्राईब करा. आणि यात तुमचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स असतील ते आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.